डिग्निटरीजमध्ये एवढ्या सगळ्या लोकांमध्ये मला काय पत्रकार म्हणून समोर बसायची सवय आहे आणि प्रश्न विचारायची जास्ती सवय आहे. असं कुठं बोलताना मी कुठं कुठं अडखळतो, त्याच्यामुळे मी पहिले विचार केला की बोलायचं तर काय बोलायचं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काम करताय आता सध्या त्या संदर्भात बोला. तर माझा विषय जो आहे तो नेटिव्ह प्लांट्स इकोसिस्टीमच्या रिलेशनमध्येच आहे. इथे सभागृहामध्ये माझे मित्र शिरीषजी बसलेले आहेत, त्यांच्या मेसेज पण आहेत, नंतर विशाखा मॅडम आहेत. हे सगळे जे इथे बसलेले लोक आहेत हे जे मॉर्निंग वॉकसाठी येतात सकाळी, हे येतात सोनेगावच्या आमराईला. तुम्ही आता सध्या वर्तमानपत्रांमध्ये सोनेगाव आमराईचा विषय वाचला असेल. आता कारण की काय, देवेंद्र फडणवीस जे आहेत आपले मुख्यमंत्री, त्यांचा दक्षिण पश्चिम मतदारसंघ आहे आणि दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये सोनेगाव आमराई हे एकच आता असा फॉरेस्ट एअरपोर्टला लागून जो परिसर आहे तिथे एकच असा तो परिसर आहे जो हिरवा कंच आहे आणि जिथे तुम्हाला आता ऑक्सिजन मिळतो. म्हणजे मी दररोज मी पण जातो, मॉर्निंग वॉकला जातो, सायकलिंग करायला जातो. तिथे मी बघतो की जवळपास 1000-1500 सगळे वरिष्ठ नागरिक, सगळे लोक तिथे मॉर्निंग वॉकला येतात, कारण की तीच एकमेव जागा आता बाकी आहे. माझी पहिल्यांदा भेट झाली शिरीषजींची. ते तिथे नियमित येतात. त्यांच्याशी जेव्हा माझी भेट झाली तर आमची अशी चर्चा झाली. मी आता सगळ्या विषयावर तुम्ही बोललेच आहात, मी हा थोडासा वेगळा विषय सांगतो, रिलेटेड याच्याशीच आहे. तर त्यांनी मला सांगितलं शिरीषजींनी की इथे ना ही आमराई सकाळी 8 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत ही आमराई आहे. याच्यानंतर हा टोटली ओपन बिअर बार होतो. इथे लोक असामाजिक तत्व, तरुण, कॉलेजचे विद्यार्थी, म्हणजे ज्या आता कॉलेजचे विद्यार्थी तिथे येऊन बर्थडे सगळ्या पार्ट्या करतात दुपारी. आणि जे मी इथं सांगू शकत नाही अशा प्रकारचे व्यसनं तिथे ते करतात आणि ते सगळा कचरा तिथे डंप करतात. तर शिरीषजी म्हणाले की तुम्ही काही करू शकता का पत्रकार म्हणून. आता मी ॲक्टिव्ह पत्रकारितेत नाही आहे, पण मी काही वृत्तपत्रांचा संपादकीय सल्लागार आहे आणि सगळ्याच न्यूजपेपरमध्ये आता जे संपादक लेवलला आलेले आहेत ते सगळे माझे मित्र आहेत. त्याच्यामुळे ते म्हणाले की तुम्ही काही पत्रकारितेचा फायदा घेऊ शकता का. तर मी विचार केला, चला करून तर बघूया, काहीतरी करून बघूया. म्हणून मी त्याची एक बातमी बनवली की ही सोनेगावची आमराई, अच्छा राजे संग्रामसिंग भोसले आले होते इथे, ही भोसलेकालीन आमराई आहे. जवळपास 300-350 वर्ष जुनी. तिथे 350 वर्ष जुनी विहीर आहे, ज्याला बाराव म्हणतात, स्टेपवेल म्हणतात, तशी बाराव आहे. तिथे अक्षरशः एक 350 वर्ष जुनं वडाचं झाड आहे. म्हणजे ही सगळी आपण जी गोष्ट करताय, जयपूर बसून आपण कुठे कुठे इंदोरला गेलो, तुमच्या नागपूरमध्येच आमच्या दक्षिण पश्चिममध्ये या, सोनेगाव आमराईला या. ज्योत्स्ना मॅडमनी नेचर वॉक घेतला होता रोटरी क्लबचा. मॅडम तर दर शनिवार रविवारी येतात, शिरीषजी दररोज येतात. तिथे या, एकदा पहा. आता मी तुम्हाला तिथली खरी वस्तुस्थिती सांगतो काय आहे ते. तर आम्ही वृत्तपत्रात बातम्या छापून घेतल्या की हा ओपन बिअर बार झाला आहे का. कारण की माझा असं एक एम होता की कुठंतरी पोलिसांनी याच्यावर आळा आणला पाहिजे आणि नागपूर महानगरपालिकेने मदत करून हा सगळा कचरा साफ केला पाहिजे. की ही जी इथे डेन्स झाडं आहे, इथे निरनिराळे मायग्रेटरी पक्षी, उन्हाळ्यातले मायग्रेटरी पक्षी तिथे येतात. म्हणजे इतकं सुंदर लोकेशन आहे ते. आता या लोकेशनला इतकं लोकांनी खराब करून ठेवलं होतं. तर पहिले तर आम्ही ते बातम्या करून त्याच्याबद्दल थोडीशी जागरूकता आणण्याचा प्रयत्न केला, पण असामाजिक तत्व ते असामाजिक तत्व, ते काही सामाजिक गोष्टी ऐकत नाही.
त्यांचं ते रुटीन सुरू झालं. मग एक दिवस काही वरिष्ठ नागरिक मला भेटले तिथले. आम्ही तिथे हनुमान मंदिराजवळ थोडं एक्सरसाइज वगैरे व्यायाम करतो. तिथे वरिष्ठ नागरिक भेटले. ते म्हणाले, सर तुम्ही एवढे मोठे पत्रकार आहे. म्हटलं मी मोठा पत्रकार नाही आहे, पत्रकार तर आहे. तर म्हणे आपल्याला या आमराईचं काही करता येईल का? म्हटलं काय करायचं? ते म्हणे आपल्याला या आमराईला आता सध्या तिथे फक्त 2-3 आंब्याची झाडं आहे, बाकी करंज वगैरे जे वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं आहेत, चंदनाची झाडं आहेत. म्हणजे हे तर मलाही नव्हतं माहिती. मी आता काल परवा ते चंदनाची झाडं बघून आलो. भरपूर झाडं आहेत. म्हणजे आपल्या या भोसलेकालीन आमराईला पुन्हा एक आमराईचं स्वरूप आणायचं आहे. तर आम्ही विचार केला की काय केलं पाहिजे. आता तिथे भोसलेकालीन विहीर आहे. त्या भोसलेकालीन विहिरीमध्ये नुसत्या दारूच्या बाटल्यांचा खच, बिअरच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच, म्हणजे ती इतकी तुडुंब भरली होती. त्यात पाणी दिसत नव्हतं, नुसत्या दारूच्या बाटल्यावरती होत होत्या. म्हटलं तुम्हाला जर आंब्याची झाडं लावायची आहे इथे, तर पहिले पाण्याची व्यवस्था करावी लागेल. मग पाण्याची व्यवस्था करायची आहे तर पहिले विहीर साफ करावी लागेल. मग पुन्हा माझी थोडीशी पत्रकारिता वापरली आणि भोसलेकालीन विहिरीला आली दुर्दशा. नुसता विहिरीमध्ये दारूच्या बाटल्याचा कच असं फोटोसहित मी बातम्या छापून आणल्या. जोपर्यंत तुम्ही मीडिया आणि सोशल मीडियाचा पॉझिटिव्हरित्या उपयोग करत नाही, रोटरी क्लब इलाइटलाही सांगतो मी, हा उपयोग केला पाहिजे. मीडियाचा आणि सोशल मीडियाचा उपयोग पॉझिटिव्हली करा. म्हणजे अशा ते ट्रोलिंग वलिंग करण्यापेक्षा जर त्याच्यामध्ये मग आम्ही काय केलं की मीडियामध्ये बातम्या छापून आल्या की भोसलेकालीन विहीर झाली, तिची दुर्दशा झालेली आहे. कुठंतरी नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये आता ती तशी माझी लहान बहीण आहे, स्थायी समिती अध्यक्ष शिवारी दाणी. तिला ते खूप हर्ट झालं, कारण की मी त्याच्यामध्ये नागपूर महानगरपालिकेला भरपूर शिव्या दिल्या. कोटेकर मॅडम आहेत, भारतीय जनता पार्टीचा विषय आहे. तर त्यांना खूप वाईट वाटलं. तिने मला फोन केला, म्हणजे दादा तू असं कशाला लिहिलं, असं कशाला हे केलं. म्हटलं तू येऊन विहीर बघ एकदा काय होत आहे ते इथे. मला कुठल्याही हालतीमध्ये ती विहीर पहिले साफ करून घ्यायची होती, कारण की तिथे बरेचसे वरिष्ठ नागरिक काय करतात, आपल्या ॲक्टिवावर 2-2 कॅन पाणी भरून आणतात आणि ते झाडांना टाकतात. ते मला पाहायला नाही गेलं. म्हणजे आपल्यावरून 2-2 कॅन ॲक्टिवावर भरून आणायच्या. कोण कुठं मनीषनगरला राहतं, कोण कुठं राहतं, आणि ते झाडांना टाकतात. तिथे जे छोटे छोटे झाडं लावले. मग आता आम्ही एक प्रकल्प घेतला की इथे 51 आंब्याची झाडं लावायची. पण म्हटलं पाणी कुठून येणार? तुम्हाला फक्त पावसाळ्यामध्ये 2-3 महिने पाणी मिळेल. यावेळेस तर देवेंद्र फडणवीसांनी सहजच सांगितलेलं आहे, अल निनोचा इफेक्ट आहे, पाऊस येईल की नाही काही गॅरंटी नाही. म्हणून पहिले विहीर साफ करून घेतली. शिवानी गाणीला बोलवलं, तिला दाखवलं, तिने तो प्रोजेक्ट सँक्शन केला, तिने अधिकाऱ्यांना निर्देश दिले, त्याच्याबद्दल तिला धन्यवाद पण दिलं. आणि ती विहीर साफ केली. ज्या दिवशी ती विहीर साफ केली, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2 ट्रक दारूच्या बाटल्या काढल्या त्याच्यातून. विचार करा. म्हणजे आपले लोक, आपलाच परिसर, हे जे आपण म्हणतो ना इकोसिस्टीम वगैरे, हे आपण खराब करतो, बाकी कोणी खराब करत नाही. कुठलाही पक्षी खराब करत नाही, कुठलाही प्राणी खराब करत नाही. हे आपलेच लोक आहे, आपणच खराब करतो सगळं. ती विहीर साफ झाली. आता विहिरीला चांगलं पाणी आलेलं आहे. आता आम्ही 51 झाडं लावण्यासाठी आजच तिथे JCBनी गड्डे करून घेतलेले आहे. आता प्लांटेशन करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, कारण की जुलै महिन्याच्या 1st किंवा 2nd वीकला प्लांटेशन केलं तर असे एक्सपर्ट्स लोकांचं म्हणणं आहे आम्ही त्यावेळेस प्लांटेशन करू. रोटरी क्लब इलाइट आणि इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझं आग्रहाचं आमंत्रण आहे की तुम्ही या, आमच्या आमराईला या. जेव्हा आम्ही प्लांटेशन वगैरे करू तेव्हा पण या. आता विहिरीची व्यवस्था झाली, पाण्याची व्यवस्था झाली, अशा सगळ्या एक एक व्यवस्था करत आता कुठंतरी आम्ही सोनेगाव आमराईला पुन्हा, भोसलेकालीन सोनेगाव आमराईला पुन्हा आमराईचं रूप देण्याचा प्रयत्न करतोय. इथे असलेले जेवढे सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये 3-4 तर माझ्यासोबत आहेत, त्यांचं फुल पार्टिसिपेशन आहे. आम्ही आता एक
लोक तसं व्हॉट्सअपला खूप शिव्या देतात की हा सोशल मीडियाचा फार चुकीचा प्रकार आहे वगैरे. पण आम्ही आता एक सेव्ह आमराई ग्रुप निर्माण केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे वरिष्ठ आहेत, तरुण आहे. बरं, याच्यामध्ये काय झालं ना, मी जेव्हा बातम्या केल्या त्या कचऱ्याच्या, त्याच्यामध्ये बरेचसे तरुण जे लोक आहेत त्यांचे बरेचसे फाउंडेशन वगैरे आहेत. एक वृक्षित फाउंडेशनचा एका मित्राचा फोन आला, सर आपने बहुत अच्छा किया, बोले हम यहाँ पे क्लीनलीनेस ड्राइव करें क्या? बोला बिल्कुल आओ, बिल्कुल करो. आता हे जे आमच्या सेवा अमराई ग्रुपचे जे वरिष्ठ लोक आहेत, 10-12 जे सिनियर सिटीजन आहेत, आम्ही दर रविवारी तिथे प्लॉगिंग ड्राईव्ह घेतो, स्वच्छता अभियान. म्हणजे आम्ही आता काय केलं की हे लोक ऐकत नाही, हे लोक तिथे दारूच्या बाटल्या फेकतात आहे, मग आपण काय करायचं? तर आम्ही आता गांधीगिरीवर आलो आहे. आम्ही दर रविवारी आम्ही काय केलं, तिथे सगळ्या प्लास्टिकच्या बॅग्स ठेवलेल्या आहेत. दर रविवारी सगळे वरिष्ठ नागरिक, दोज विच आर कॉल्ड व्हाईट हेड्स, या सगळ्या म्हणजे अक्षरशः 70-75 वर्षाचे लोक आहेत, हे एक एक बॅग, कचऱ्याची बॅग उचलतात आणि ज्यांनी जिथं दारूच्या बाटल्या फेकल्या आहे ते उचलत आम्ही सगळे जातो आणि मी त्याच्या बातम्या पेपरमध्ये टाकतो. लोकांना मी अवेअरनेस करतो की हे जे वृद्ध लोक आहेत, हे जे लोक आहेत, हे तुमचा कचरा उचलत आहे. तुम्ही कचरा करताना थकाल, आम्ही कचरा उचलताना थकणार नाही. तर आता कुठे ते प्लॉगिंग ड्राईव्ह सुरू झालेला आहे दर रविवारी. आता याच रविवारी म्हणजे उद्या मला वाटतं नागपुरातले जवळपास सगळेच ग्रुप, जे ग्रीन्स ग्रुप आहेत, ते सगळे उद्या येणार आहे. एक मास प्लॉगिंग ड्राईव्ह घेणार आहे आणि आम्ही आमराई उद्या कशी कचरामुक्त होईल. मी आमच्या एरियातले DCP जे आहेत, रेड्डी सर, सोनेगाव पोलीस स्टेशनचे जे नितीन मगर सर आहे, सिनियर PI, यांना सगळ्यांना तिकडे आमंत्रण केलेलं आहे आणि त्यांना मला दाखवायचं आहे की तुमची पोलीस यंत्रणा कुठं फेल आहे. त्यांना आज जर मी तुम्हाला आजचा रिपोर्ट जर सांगितला तर आज त्या वृक्षित फाउंडेशननी 280 किलो कचरा म्हणजे दारूच्या बाटल्या आणि बियरच्या बाटल्या काढल्या. मला उद्या पूर्ण हे आहे की उद्या ते जेव्हा सगळं फाउंडेशन हे करेल काम, तर उद्या किती किलो निघेल हे मी तुम्हाला वृत्तपत्रातून नक्की कळेल. बाकी सगळे विषय चर्चेला आलेले आहेत. माझं सर्वांना एक विनंती आहे की सोनेगाव आमराईला या, नेचर वॉक पण करा, मायग्रेटरी बर्ड्स पण येतात आणि आमची जी आमराई आहे त्याला पुन्हा भोसलेकालीन आमराई आम्ही करतोय, ते सगळं पाहायला प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यांनी पाहायला घ्या. बस मी माझे शब्द संपवतो. बोलता येत नव्हतं तरी मी खूप जास्ती बोललो. म्हटलं तिथून वॉर्निंग यायच्या आधी आपण संपवलं पाहिजे. आणि हां, मंदिरात आता त्या झाडांना पाणी टाकायचं काम वृद्ध लोक करत आहे, म्हणून त्याच्यासाठी ती विहीर पहिले साफ करून घेतली. म्हणजे कोणीतरी वक्त्यांनी म्हटलं होतं की पाण्याची पण व्यवस्था करावी लागते पहिले. तर आम्ही अशी हळूहळू करतो. आम्ही हेच एक एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं होतं. त्याच्यामुळे मला ज्योत्स्ना त्यांना धन्यवाद द्यावे लागेल. त्यांनी मला इथे बोलवलं आणि माझं म्हणणं किंवा आमचं सगळ्यांचं म्हणणं अजून समोर लोकांपर्यंत जाईल याच्याबद्दल आणि मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सचिनजी.